नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे 17,500 एवढा पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं। जे काही निकष असतील, नियम असतील, त्या निकष आणि नियमाच्या अंतर्गत जे काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वे करण्यात आले होते आणि त्यानंतर सॅटेलाइटच्या माध्यमातून जे काही सर्वेचा डाटा घेण्यात आला होता, त्या आधारे मंडळाला पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात अधिक नुकसान झालेले आहे, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा अधिकचे नुकसान झालेले आहे, परभणी जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालेले आहे आणि त्या अभावी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। परभणी जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम दिली जात आहे। ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। परंतु एकंदरीत जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे 17,500 एवढा जे काही पीक विमा मंजूर केला होता, त्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 रुपये ते 12,000 रुपये एवढा पीक विम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे। आता तुम्ही म्हणसाल की हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पैसे आले नाहीत किंवा नांदेड जिल्ह्यात सुद्धा अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यात किंवा अनेक गावात, अनेक मंडळाचे पैसे जमा झाले नाहीत। परभणी जिल्हा असेल या देखील जिल्ह्यात पैसे जमा झाले नाहीत, वाशिम जिल्हा असेल या देखील जिल्ह्यात पैसे जमा झाले नाहीत, अकोला जिल्हा असेल या देखील जिल्ह्यात पैसे जमा झाले नाहीत। त्याचबरोबर वर्धा असेल, अमरावती असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल, असे जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत। याचं कारण सुद्धा तसंच आहे। ज्या व्यक्तीचा पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा आपल्या व्हॉट्सअपवरती आपण चेक केल्यानंतर किंवा पीएम किसानच्या वेबसाईटवरती आपण चेक केल्यानंतर जर आपला पीक विमा मंजूर त्या ठिकाणी दाखवत असेल किंवा ती रक्कम दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। यापैकी ज्या ज्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा होताना दिसत आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वीच काही दिवसापूर्वी मेसेज दाखवले जात होते किंवा रक्कम दाखवली जात होती, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। निश्चिंत राहा, येत्या 8 ते 10 दिवसात पीक विम्याची रक्कम उर्वरित जिल्ह्यात आणि उर्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर सुद्धा जमा केली जाणार आहे। परंतु ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं 17,500चं, हे आश्वासन आपल्याला कुठेतरी पूर्ण होताना दिसत नाही। 10,000 रुपये, 8,000 रुपये अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम जमा होताना दिसत आहे। नक्कीच कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।